धन्य. ज्याच्याजवळ धन अधिक प्रमाणात आहे त्याला धन्य म्हणतात. संतांकडे, साधकांकडे, परमार्थ करणाऱ्यांकडे कोणतं धन असतं? व्यवहारिक धन नसतं तरी त्यांच्याकडे परमार्थ रूपी धन असतं. परमार्थ महाधन देवाचरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ रूपी धन त्यांच्याकडे असतं, त्यांना धन्य म्हणतात. धन्य महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ असतात म्हणून त्यांना महाराज म्हणतात. जन्मले संसारी या मृत्यू लोकात ते जन्माला आले असतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे दयावंत आहेत, दया क्षमा शांती इत्यादी भगवत गुण आणली इत्यादी दैवी संपदा लक्षणा संपन्न आहे त्यांना धन्य म्हणतात, त्यांना महाराज म्हणतात. ते मृत लोकात जन्माला आले असतात. प्रथम चरणाचा पूर्वार्धाचा शब्दार्थ झाला. चला पुढे. धन्य महाराज जन्मले संसारी. पुढे काय? जे ध्याती अंतरी नारायण, जे अंतरी नारायण ध्याती. अंतःकरणामध्ये जे नारायणाचं ध्यान करतात. लक्ष देऊन ऐका आता. नारायण कोणाला म्हणतात? सर्व प्राण्यांमध्ये जो निवास करतो. नृणाम सर्व प्राणी मात्राणाम अयनम निवासस्थानम स नारायण. सगळे प्राणी ज्याच्यात राहतात त्याला नारायण म्हणतात. संपूर्ण जग कशात असतो? देवामध्ये. हरे देव जगत जगदेव हरी हरे तो जगतो इति यस्य मती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्धरती. पाठ करून ठेवले वाटतं तुम्ही सुद्धा आनंदीने. ऐका अनिल महाराज आपल्या माहितीसाठी. सगळे प्राणी मात्र ज्याच्यात राहतात त्याला नारायण म्हणतात. सगळे प्राणी मात्र ज्याच्यात राहतात का? जो सगळ्या प्राण्यांमध्ये राहतो. विलास महाराज प्राणी ज्याच्यात राहतात का तो प्राण्यांमध्ये राहतो. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत तद्वेद विदेव चाहं. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो. तो सगळ्या प्राण्यांच्या हृदयात आहे का? सगळे प्राणी त्याच्यात आहेत. दोन्ही मुद्दे आहेत बरं का. तो आतही आहे. आत हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर बिघडलेली गाडी तर सुधारवता येते पण तुझ्या खाली उतरली पण पेट्रोल टांगता येते. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंदले. सगळं जगत परमात्म्यात आहे आणि परमात्मा सगळ्या जगात आहे. दोन्ही मान्यता वारकरी संप्रदायात आहे. देव आपल्यात आहे किंवा आपण देवात आहोत. श्रीमद भगवद्गीताकार बोलतात मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहं तेष्वस्थितः. अशा प्रकारे जो सर्वांमध्ये आहे किंवा सगळं जग ज्याच्यामध्ये त्याला म्हणतात नारायण. तात्पर्य आपला भगवंत आपल्यातही आहे आणि आपण भगवंतामध्ये आहे. चला दुसऱ्या धर्माचं. इतर धर्मात काय शिकवण असते? आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वांना यारे यारे लहान थोर यासी बनते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. हिंदू धर्मामध्ये सर्वांना मंदिरात परमार्थ करण्याची आणि परवानगी आहे. पण इस्लाम मध्ये महिलांना येऊ देतात का मस्जिदीमध्ये? लक्ष देऊ नाही का? एका मौलानाशी आमची चर्चा झाली छत्रपती संभाजीनगरला. त्यांना मी विचारलं आपके यहाँ औरत को मस्जिद में आने की पाबंदी क्यों है, मैंने मनाई क्यों है? त्यांनी असं उत्तर दिलं महाराज आपको पता नहीं, आपको पता नहीं. क्या बात है ऐसी? अल्लाह सिर्फ आदमी में होता है औरत में नहीं होता. काय म्हणतात ते? अल्लाह सिर्फ आदमी में होता है औरत में नहीं होता. आता त्यांना काय माहिती गाडीवाला खतरनाक आहे. मी त्यांना प्रतिप्रश्न केला अल्लाह सिर्फ यदि आदमी में होता है औरत में अल्लाह नहीं होता तो उस औरत के पेट से जन्म लेने वाले बच्चे के अंदर अल्लाह कहां से जाता है?
अर्ध्या अडकुंडाने पिवळे झालेले ते. अरे असा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. सगळ्या जगाचं तत्वज्ञान एकवटलं तर हिंदू धर्माची बरोबरी करू शकत नाही. विठ्ठल जो सर्वांमध्ये आहे सगळं प्राणी जग ज्याच्यामध्ये त्याला नारायण म्हणतात. जे ध्याते अंतरी नारायण, ते नारायणाचं ध्यान करतात ते धन्य आहेत. अंतरंगामध्ये ध्यान करतात ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. अंतःकरणातून जे नारायणाचं ध्यान करतात, लक्ष देतात. ध्यान आपण जे ध्यान करतो दोन प्रकारचे ध्यान असतात, सगुणाचं ध्यान, निर्गुणाचं ध्यान. ध्यान कोणाचं? जे आपलं इष्ट दैवत असतं त्याचं ध्यान केलं जात असतं. ज्या परमात्म्याला आपण मानतो त्या परमात्म्याचं ध्यान केलं जात असतं. जे ध्यान करत असतील त्यांच्या लक्षात येईल, जे ध्यान करत नसतील त्यांनी ध्यान देऊन ऐका. एवढंच त्याचं तात्पर्य. ध्यान करत असताना आपल्या ध्यानामध्ये कोणती वस्तू ते जिच्यात आपला जास्त जीव असतो. दुसऱ्या भाषेत अनिल महाराज, ज्याच्यावर ज्याचं प्रेम असतं ध्यान करताना ते त्याला आठवत असतं. 5 मिनिटं ध्यान करून पहा. 5 मिनिटामध्ये दररोज 5 मिनिटं असे 5 दिवस ध्यान करा आणि नोट करा आपल्याला सर्वात जास्त आठवण कोणाची आली. त्याला त्रैराशिक म्हणतात. काढा, त्याचं गणित काढा. ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असेल, ज्याच्यात आपला जास्त जीव असेल, तिसऱ्या भाषेत बोलतो जे आपल्याला जास्त आवडत असेल ते आपल्या ध्यानात येतं. ध्यानात येतं तुमच्या हे त्याच्यावर अंदाज लावायचा असतो की आपण कोणाचं ध्यान करतोय. लक्ष द्या. संसाराचं ध्यान करता करता त्या संसारातल्या वस्तू व्यक्तींमध्ये परमात्मा अनुस्यूत आहे असं जर आपण स्वीकारलं तर संसाराच्या वस्तूचं ध्यान करता करता संसाराचा आकार, नाम आणि रूप बाजूला जात असतं आणि सच्चित आनंदाचं ध्यान घडत असतं. लक्षात आलं का? ध्यान करत असताना ब्रह्मलीन परम श्रद्धेय स्वामी रामसुदास जी महाराज सांगायचे, ध्यान करते करते यदि हमें घोड़ा याद आया तो समझो कि घोड़े के अंदर भी भगवान है, घोड़े के बाहर भी भगवान है. और ध्यान करते करते यदि हमें बस स्टैंड दिखाई दिया तो बस स्टैंड के अंदर भी भगवान है, बस स्टैंड के बाहर भी भगवान है, बस स्टैंड के पहले भगवान था, बस स्टैंड के बाद भी भगवान है. ध्यान करते करते हमें यदि रेलगाड़ी दिखाई दी तो रेलगाड़ी के पहले भगवान थे, रेलगाड़ी के बाद भी भगवान है, रेलगाड़ी में भगवान है, रेलगाड़ी के बाहर भगवान, सब जगह भगवान है. ऐसे भगवान वस्तु से द्वेष मत करो. ध्यान में जो दिखाई देगा उससे लड़ो मत. उसके अंदर बाहर भगवान को देखो तो वस्तु मिट जाएगी और भगवान दिखने लग जाएंगे. ध्याति अंतरी नारायण. आपल्या तुमच्या मेडिकल सायन्सनं पण हे सिद्ध केलं की वेगवेगळ्या रंगाचे जर ध्यान केले तर त्याच्या शरीरावरच्या वेगवेगळ्या आणि व्याधींवर त्याचा उपचार होतो. निळ्या रंगाचं ध्यान केलं, ज्याला ॲसिडिटीचा जास्त त्रास आहे त्या व्यक्तीला योगावाले निळ्या रंगाचं ध्यान करायला लावतात. देवाचं ध्यान जाऊ दे म्हटलं, तुला देव आवडत नाही नको देवाचं ध्यान करो, फक्त निळ्या रंगाचं ध्यान कर. ज्याच्या शरीरात हेमोग्लोबिन कमी आहे त्याला निसर्गोपचारवाले त्याला लाल रंगाचं सूर्याचं ध्यान करायला लावत असतात. सूर्याचं म्हणजे पिवळ्या बॉटलमध्ये किंवा निळ्या बॉटलमध्ये पाणी ठेवून 8 तास ते सूर्याच्या उन्हात ठेवतात. नंतर ते त्याला प्यायला लावत असतात. त्याच्या शरीरातले वेगवेगळे डिझीज कमी होत असतात. अशा प्रकारच्या रंगाच्या ध्यानाने आणि व्याधी निवृत्ती होत असते, चित्त शांत होत असतं. तर मग परमात्म्याच्या ध्यानाने निश्चित त्याच्या जीवनातले दुष्संस्कार जातील आणि तो सुसंस्कार संपन्न घडेल. म्हणून जे ध्याते अंतरी नारायण. का नुसतं नारायणाचं ध्यान करतात का? नाही नाही, नारायणाचं गायन सुद्धा करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नारायण गाय.
त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. या अभंगात प्रथम चरणाचा म्हणजे अगोदरच्या चरणाचा जो शेवटचा शब्द असतो तो पुढच्या चरणाचा पहिला येतो. बालक्रीडेसारखा आहे. अभ्यास मंडळीच्या कामाचा विषय होता तो बघा. पहिल्या चरणातला शेवटचा शब्द काय पहा. जे ध्याते अंतरिक नारायण. लगेच दुसरं चरण नारायण सुरू होतं. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. आणि पुढचं चरण प्रसवली. लक्षात आलं. अजून नका म्हणतो मी. हां हां. तर अशा प्रकारे या अभंगात एक विशिष्ट प्रकारची आणि शब्दशैली आहे असतो. दुसऱ्या चरणाचा अर्थ बघूया. नारायण गाय. ज्या नारायणाचं ध्यान करतात त्या नारायणाचं काय करतात ते गायन करतात. गाय म्हणजे चार पायाची भगवान श्रीकृष्णांनी सांभाळलेली ते गाय नाही. नारायण गाय. कधी कधी शब्द एक असतो अर्थ दोन निघतात. आपल्या महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध गान कोकिळा शिरपूर तालुक्यातल्या लक्षात आलं ना आता स्वर्गीय लता दिदी मुंबईमध्ये राहत होत्या. त्यावेळेला त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याच गावाकडच्या नात आजल्या गेल्या. लक्ष द्या. आणि लता दिदीने सांगितलं मोठं उदाहरण आहे ते मी संक्षिप्त करतो. एका शब्दाचे दोन अर्थ कसे. लता दिदी म्हटल्या की तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आल्यात. साडी दिली आलेल्या मैत्रिणीला आणि सोबत एक लहान नात आलेली होती. म्हटले बेटी तुला तुझ्या मापाचे तर कपडे माझ्या घरात नाही. तुला नवे कपडे घेऊन देते. काय घ्यायचं तुला. आता ती खेड्यातली वेळी आणि त्या काळात गाऊन निघालेला होता नेमका. तेव्हाची घटना आहे ती. ती म्हटले गाऊन काय पाहिजे. गाऊन पाहिजे. लता दिदी म्हटले चल बेटे तुला पाहिजे तो गाऊन घेते ते मी तुझ्या पसंतीचा. लता दिदी सोबत निघाल्या त्या मुलीला घेऊन. आणि एका ड्रेस मटेरियल लेडीज मोठी इमारत होती जशी आपल्या जळगावमध्ये तशी. सुरेश लक्षात आलं ना. हां तशी मोठी इमारत. आणि त्या दुकानदाराची त्या शॉपच्या मालकाची जी मुलगी होती ती संगीत शिकत होती. नेमकी ती 3ऱ्या वर्षाची परीक्षा देत होती. आणि तिला लता दिदींचं नाव माहीत होतं. फोटो पण पाहिला होता टेलिव्हिजनवर पण. आणि लता दिदींना पाहिलेलं होतं. आणि त्यांना लता दिदी येताना दिसल्या पण त्यांना वाटलं इथं कशाला येतील आपल्या दुकानात बिना बोलवायच्या. त्यांना बोलवायचं म्हटलं म्हणजे 10 लाखाचा मंडप लागतो. आणि असं कशा येतील त्या. त्यांच्यासारखाच कोणतरी डबल रोल असेल म्हटलंय. ती मुलगी पुढे आली पायऱ्यांजवळच. म्हटले तुम्ही लता दिदी सारख्या दिसता. अगं बेटी म्हटले मी तीच आहे. खरंच का. म्हटलं खरंच. या 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 बसा. मी पण संगीत शिकते म्हटले. वा वा बरं झालं तुमची भेट झाली. असं तसं चहा पाणी वगैरे झालं. म्हटले बेटी तो संगीत शिकते का. कोणत्या परीक्षेला आहे. म्हटले 3री परीक्षा दिली आता 4थीला जाणार आहे. बरं पण म्हटलं ताई तुम्ही कशासाठी आल्यात. म्हणजे काय नाही बेटी एक गाऊन दाखव. एक गाऊन दाखव. तिने गळ्याला हात लावला. म्हटले दीदी आय एम सॉरी माझा गळा बसलेला आहे नाहीतर मी तुम्हाला गाऊन दाखवलं असतं. लता दिदी म्हटले का अगं गाऊन दाखवण्यात आणि गळा बसण्यात काय संबंध आहे. म्हटलं बिना गळ्याचा कसं काय गाऊ. अगं तो नाही बेटी तो कपड्याचा गाऊन दाखव. आता कळालं बऱ्याच जणांना. लेट करून म्हणतात याला. शब्द एक असतो कधी कधी अर्थाचे डबल निघत असतात. त्याप्रमाणे इथे नारायण गाय. गाय म्हणजे गायन आणि गाय म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांभाळली ती गाय. लक्षात आलं का. 2 गाय. काखे जोडी काय पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान. अशा प्रकारे दत्तप्रभूंच्या सोबत सुद्धा गाय आहे. तर मी आपल्यासमोर या ठिकाणी गाय शब्दाचा अर्थ गायन करणे क्रियापद आहे. नारायण गाय ते नारायणाचं गायन करतात. भगवंताच्या नामाचं गायन करत असतात. नामाचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गायनाला फार महत्व आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने.
वारकरी संप्रदायात म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतके गायनाचार्य आहेत आणि इतके मृदंगाचार्य आहेत, संपूर्ण जगातले गायनाचार्य एका बाजूला केले, नुसते महाराष्ट्रातले एका बाजूला केले, तरी महाराष्ट्रातल्या गायनाचार्यांची संख्या जास्त भरेल आणि त्यांचं गायन क्वालिटीचं राहणार आहे, अशी महाराष्ट्राची माहिती. आणि त्या गायनाचार्यांमध्ये आमच्या अनिलजी महाराजांचा टॉप 10 मध्ये नंबर आहे. आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये जर अनिल महाराज कीर्तनाला आणि साईडला उभं राहिलं, त्यांना माईक जवळ बोलवण्यात येत असतं. हा आमच्या खानदेशचा स्वाभिमान आहे आणि त्यांचं पाठांतर पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या भैया महाराजांचा मृदंग जगातले सगळे मृदंगाचार्य आणि नुसते महाराष्ट्राचे मृदंगाचार्य, महाराष्ट्राच्या मृदंगाचार्यांची बरोबरी जगातले मृदंगाचार्य करू शकत नाही. हे वारकरी संप्रदायाचं हे संगीत वैभव आहे. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बैठा राम, रागी गाई रागिणी तो रोगी को मिले आराम. गायनाची फार मोठी महिमा वारकरी संप्रदायामध्ये. आणि गायीन ते लीला चरित्र पोवाडे राखिले सवंगडे सहित गायी. भगवंताच्या लीलांचं गायन केलं जातं, भगवंताच्या चरित्राचं गायन केलं जातं आणि भगवंताच्या नामाचं गायन केलं जात असतं. त्यावरचं सगळ्यांनी माझ्यासोबत कुमारी सियाच्या जीवनावर सुसंस्कार घडावे आणि आपल्याला ही आत्मशांती मनशांती प्राप्त व्हावी, त्याकरता दांडियात आला असेल गुजरातवाला गरबा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोलो सर्वांनी बोला बोला आणि महाराजांच्या सोबत बोला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम हरी बाबा सर्व सिंगल गाडी वा वा वा. हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. डबल टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोलिए बोलिए सर्वत्र आवाज उठा. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोलिए राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
पिंगळा बनवलाय आपण. यांनाही माहित पिंगळा काय भानगड आहे. काय झालं? फोटो पडला का? ते म्हणतात तुम्ही सगळे टाळ्या वाजवतात, मला का नाही वाजू देत. नारायण गाय नारायण ध्याय. भगवान नारायणाचं गायन करतात, नारायणाचं काय करतात? ध्यान करतात. वारकरी संप्रदायात गायन प्रधान आहे. गायन तुकोबारायांचं एक चरण पुढे ठेवतो, आपल्या डोळ्यासमोर पुढे जातो. भोगी झाला त्याग गीती गाता पांडुरंग. आपल्या जीवनातले काही विकार जर नष्ट होत नसतील तर भगवंताच्या नामाचं गायन करा. गीती गाता गाता भोगी त्याग झाला. जे विषय आम्ही सोडू शकत नव्हतो, जे दुर्गुण आमच्यातून जात नव्हते, त्या दुर्गुणांना घालवण्यासाठी फक्त आम्ही भगवंताच्या नामाचं गायन केलं. आमच्या जीवनातले सगळे दुर्गुण गेले, आम्ही सद्गुण संपन्न झालो. हे गायनाची महिमा आहे. आणि म्हणून सगळे वर्ग लावता लावता एक वर्ग जरूर लावला पाहिजे, तो म्हणजे गायनाचा वर्ग. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कोणताही वर्ग सुरू होत असतो तर आधी भगवंताच्या प्रतिमा पूजनाने आणि भगवंताच्या नामसंकीर्तनाने सुरू होत असतो. त्याला पाठीमागे हेच कारण आहे की गायनाने, भगवंताच्या नामोच्चारणाने आणि सगळ्या प्रकारचे विकार नष्ट होत असतात. नारायण गाय नारायण ध्याय. ज्याचं गायन करतोय त्याचं ध्यान करतोय. आणि धन्य त्याची माय प्रसवली, त्याची माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तया जिया आपुलिया हिता असे जो जागता. आपुलिया हिता असे जो जागता. आपुलिया हिता असे जो जागता. धन्य माता पिता तया जिया. धन्य माता पिता तया जिया. आपुलिया हिता असे जो जागता. आपुलिया हिता असे जो जागता. धन्य माता पिता तया जिया. धन्य माता पिता तया जिया. आपुलिया हिता असे जो जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया. साहरिख वाटे देवा. परिवारामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात, त्याचा आनंद जगन्नियंत्या भगवंताला सुद्धा होत असतो. एवढी सात्विकतेची महिमा आहे. ज्यानं जग निर्माण केलं त्याला सुद्धा आनंद होत असतो की आपल्या निर्माण केलेल्या जगामध्ये एका परिवारामध्ये सिया नावासारखी एक कन्या सात्विक जन्माला आली, त्याचा आनंद जगन्नियंत्या परमात्म्याला सुद्धा होत असतो. म्हणून जो व्यक्ती चांगला वागत असतो त्याचा आनंद त्याच्या मायबापाला, त्याच्या आजी आजोबांना, त्याच्या भावंडकीला, त्याच्या गावाला तर होतच होतो, पण त्याचा आनंद जग निर्माण करणाऱ्या भगवंताला सुद्धा होत असतो. धन्य माता पिता तयाची या. धन्य त्याची माय प्रसवली. आणि मग अशा प्रकारचे सात्विक कन्यापुत्र ज्या कुळात जन्माला येत असतात त्या कुळाचा ते उद्धार करतात. शेवटच्या प्रसवली तया कुळाचा उद्धार उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार
माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय सुरू करायचं होतं पण काही सांगायचं थोडं आणि ते आपल्या कामाचं म्हणजे आपल्या 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 वरच्या गडावरच्यांचं माळावरच्यांचं नाही. आपण फार सुंदर म्हणतात पण बरेच जण काय करतात या शेवटच्या ध्रुवपदाला ते लय ताणून करून टाकत असतात. आलाच घेऊन जरी वरती गेलात ना स्पीड वाढलं ना नंतर मग त्याला रिवर्स काय करतात. लक्षात आलं का तुमचं काय शहाणपणा दाखवायची सवय पडून गेलं कुणाच ठाऊक. लक्षात आलं ज्या कीर्तन आहे त्यांच्या लक्षात येते. या असं फास्ट घेतलं का मग नारायण ज्या रंगात तुम्ही त्याला नेलाय ना त्याचं स्पीड मागे ताणायचं नसतं. संगीत शास्त्राचा नियम आहे लय वाढली ना त्या वाढलेल्या लयीच्या सोबत चाला नाही तर तिच्या वरती जा. तिला मायनस करू नका. मायनस तेव्हा करा जेव्हा व्याख्यानात येणार आणि तो विषय बदलून जाईल तेव्हा तर परत ताणून म्हणा. जर तुम्ही तसं नाही केलं तर संगीत शास्त्राला ओढण्याचा विनाकारण आणि भावनिक म्हणजे आघात होत असतो. तो जो जाणतो त्याच्या लक्षात येतं ना तुमच्या. चाल म्हणायचं नंतर थांबवायचं असेल ना तेव्हा त्याला विलंबित करून टाकत. मग पहिल्यांदाच विलंबित वाजवायला काय झालं म्हणायला काय झालं. तुम्ही मंडळी त्याचं पथ्य पाळतात म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायचे होते याकरता मी थांबतो. बऱ्याच ठिकाणी आता कीर्तनात मृदंगाची झलक दाखवायची आहे ना 2 मिनिटं जास्तीत जास्त 5 मिनिटं ठीक आहे. एका कीर्तनात माझ्या कीर्तनात 17 मिनिटं मी मुद्दाम मोजला होता. मृदंग किती वेळ चालतो नुसता मृदंग चालीमध्ये मृदंग 17 मिनिटं मृदंग चालला होता. 17 मिनिटं मृदंग चालला आणि त्यामध्ये गायनाचार्यांनी 22 मिनिटं चाल म्हटली.
17+22 मग ते कीर्तन म्हणावं का नुसतं भजन म्हणावं. म्हणून आमच्या भैया महाराजांनी ही आमची टीम ही सगळी समजदार आहे. यांना माहिती आहे सूर्याला कधी प्रगट करावं लागत नाही, तो उगवला म्हणजे आपोआप कळत असतो. काजव्याला चमकावा लागत, सूर्याला चमकावं लागत नाही. नामा म्हणे नारायण 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 ध्याय धन्य त्याची माय प्रसावली. काय पार नाही ना? किती मिनिटं घेऊ का? थांबू थांबवायचं सुद्धा आपल्या हातात आलं तसं 2 मिनिटात थांबू का? किती म्हणजे 9ला सुरू झाला ना, मग 5 मिनिटात घेतो थांबतो. हां धन्य त्याची माय प्रसावली त्या कुणाचा उद्धार तो तरी निर्धार नाम आज सांगत चला की राव घाबरता कशाला तुम्ही? आपण गर्दी राहत ना, जास्त गर्दी राहायला घाबरायचं असतं, गर्दी राहायला घाबरायचं असतं. थांबणार तुम्हाला इथे आपण गर्दी आहात म्हणजे घरचेच आहोत. इथे आपण विठोबा रखमाईनंतर डायरेक्ट ज्ञानेश्वर माऊली पण करू शकतो. तसं नाही करणार मी, थोडा थांबा. सिया कुमारी सिया हिच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती, संत संगती, माईबापाची सेवा, आजी आजोबांची सेवा, पणजाची सेवा, पणजी पण हजर आहेत ना, त्यांची पण सेवा घडो. आपलं जीवन ऐहिक आणि पारलौकिक तिच्याद्वारे धन्य हो अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. कीर्तनासाठी आलेल्या भाविक भक्तांना जिथे संख्या कमी असते ना तिथला आनंद वेगळा असतो. जिथे संख्या कमी असते तिथे समजदार असतात, आणि जिथे संख्या जास्त असते ते बाकीच्या गर्दी पाहायला आलेले असतात. मग ती गर्दी टिकून ठेवण्यासाठी कीर्तनकाराला वेगळ्या भाषेत बोलावं लागत असतं. जर आपण त्यांच्या भाषेत नाही बोललो तर ते म्हणतात महाराजांना कीर्तन जमलं नाही. म्हणजे अशा प्रकारचा एक बानट वर्ग आपल्या वारकरी संप्रदायात घुसलेला आहे, त्याला घुसखोर म्हणतात. असे जे घुसखोर आहेत ते दुसऱ्यांना घुसखोर म्हणतात आणि आता जेलची हवा खातात. ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंगरायाच्या चरणी माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा श्री गुरु सद्गुरु जोग महाराज सत्श्री संत सावता महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. योग्य असेल हे माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवर्यांचा प्रसाद समजून जीवनामध्ये उतरवा. अयोग्य वाटलं असेल ते माझं मला वापस करा. तरी न्यूनदे पुरते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. एकादशीचं व्रत करा. सर्वांचं भलं होईल असा विचार करा, आपलंही भलं होईल.
तरी नोंदते प्रति अधिकते सरते करून घ्यावे तुमचे म्हणते या उपदेश तुमचे पडवे तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे पाळणा होईपर्यंत सर्वांनी बसून राहणे पुनश्च एकदा आमच्या सर्व संगीत साथीदार अतिरथी महारथी मंडळींना धन्यवाद देतो आणि ज्या सिंहाच्या जन्मोत्सवानिमित्ताने कीर्तन ठेवलं तिला दीर्घायुष्य लाभो ती विद्यावान हो आणि आता बघा तुम्ही वायरमन त्याच्यानंतर पुढे डॉक्टर आता पुढे काय बनवायचं आहे इंजिनियर बनवा नाही तर हां इंजिनियरमध्ये मग साधा इंजिनियर करा बनवा तुम्ही JEE जीच म्हणतात ना असा मोठा इंजिनियर बनवा की वर्षाला 12 कोटीचं पॅकेज आहे आता विदेशात हां 12 कोटीचं आहे महिन्याला 1 कोटी हां अजून जर म्हणजे दुसऱ्या लांबच्या कंट्रीमध्ये गेलात ना वर्षाला 18 कोटीचं पॅकेज आहे असे जॉब आहे अशा प्रकारच्या जॉबला लागा आणि धन कमवल्यानंतर जसे आमचे दादा आमचे अण्णा दादा जशी सेवा करतायत तशी तुम्ही सुद्धा यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर साहेब लक्षात आलं ना सुनबाई कुठे आहेत हां ते समजदार दिसत आहेत कीर्तनाला बसतात त्याच्याहून समजदार आहेत तर तुम्ही आमच्या दादांच्या आमची जवळजवळ 20 वर्षापूर्वीची भेटा त्यांची आणि आमची 20 वर्षापूर्वी आपल्या पिंपरीला कीर्तन होतं म्हणजे आपल्या धरणगाव पिंपरीला बऱ्याच पिंपऱ्या आहेत वडगाव आणि पिंपऱ्यांची कमीच नाही जिथे वडगाव जिथे पिंपरीचं झाड पिंपळगाव चिंचगाव चिंचखेडे असे भरपूर गाव आहेत आपले चिंच कोणती पिंपरी ना पिंपरीला कीर्तन साधारण 2006-5-6 मध्ये झालं होतं त्यानंतर 20 वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला आणि आम्हाला फार मोठं समाधान लाभलं पुनश्च एकदा पुढच्या दिक्मासामध्ये असाच योग कोणत्या तरी निमित्तानं यावा आणि त्यावेळेला पुत्र जन्मोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा करतो आणि सांगतो विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय डॉक्टर साहेब आपला जो वर्ग चालू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 2 मिनिटं त्याची माहिती देतील आपणच चांगल्या प्रकारे द्यावी कोणतं ज्ञान त्याच्याकडे जाणकारी घ्या या तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता मी वर्गाला भेट देऊन आलेलो आहे आणि मला 30 तारखेला बोलवलेलं आहे बघतो त्यावेळेला आपणच देणार आमचे डॉक्टर साहेब आध्यात्मिक आणि समाजसेवेमध्ये आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो वर्ग चालतो त्या वर्गाचे एक मोठे कार्यकर्ते आहेत या अनेक कार्यकर्ते त्यातल्या या ठिकाणी हजर आहेत या आणि या लवकर या चला आम्ही छोटे कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते नाही आहे धर्मेंद्रजी चौबेजी सबाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण आता नुकतंच पोळी संकलन केलेलं आहे आपल्या स्टेट बँक कॉलनीतनं साधारण 900 चपात्यांचं उद्दिष्ट होतं पण तिथं आम्हाला त्यांनी नाही सांगावं लागलं एवढ्या चपात्या म्हणजे साधारण 1200 चपात्या 900च्या जागी आपण जमा केल्या त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आम्ही सगळे इथं यासाठी आपल्याला निवेदन देतोय आणि निमंत्रण पण आहे 10 मे पासून MJ कॉलेज येथे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय वर्ग चालू आहे आणि त्याचा समारोप 30 मेला सायंकाळी ठीक 6:30 वाजता आयोजित केलेला आहे तर या 21 दिवसांमध्ये तिथं जे प्रशिक्षण दिलं गेलं कारण आपण फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा TV वरच बघितलेला आहे किंवा ऐकलेला आहे तर त्यांना जे सगळं प्रशिक्षण दिलं गेलं ते आपल्याला प्रात्यक्षिक तिथे बघायला भेटेल आणि स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे तरी बाहेरून गावून जरी आलेला असेल तरी 30 मेला सायंकाळी 6:30 वाजता आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती साधारण 5,500 ते 6,000 लोकांचा कार्यक्रम आहे तिथं भोजनाचाही कार्यक्रम आहे व हा योग पुन्हा येणार नाही जसा हा कीर्तनाचा योग आहे तसा तो राष्ट्रहिताचा योग आहे आणि हा द्वितीय वर्ग हे आपल्या जळगावला लाभला हे आपलं भाग्यच कारण हे वारंवार होत नाही
हे वर्ग फार नवीन नवीन ठिकाणी होतात, त्यामुळे आपण ते प्रात्यक्षिक बघायला नक्की या. आणि जेवणाचाही कार्यक्रम आहे, त्यामुळे जेवणाची काही घाई होणार नाही. कोणाची संध्याकाळचा कार्यक्रम आहे, त्यामुळे उपस्थिती द्यावी. आमच्या सगळ्या सदस्यांतर्फे मी आपल्याला निमंत्रण देतो. पाच सुवासनी या. मी थोडीशी उभी नाही. या, लढते